हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आणि गृहिणींनो, आज तुमच्यासाठी परत एक छानसा व्हिडिओ घेऊन आले आहे। तर आज आपण काही जास्त विशेष काही बनवणार नाही, पण ज्या ज्या गृहिणींना हँडमेड ज्वेलरी बनवायला आवडत असेल आणि त्यांना क्लास वगैरे लावायचा असेल तर त्यासाठी काय काय साहित्य हवं तर तेच ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला काय साहित्य हवं आहे काय नाही तर आणि कितीपर्यंत बसतं ते साहित्य घ्यायला सामान वगैरे तर तेच तुम्हाला ह्या व्हिडिओ मार्फत आज दाखवणार। तर चला व्हिडिओ जास्त न मोठा करता लांबवता आपण डायरेक्ट आपल्या पॉईंटवरती येऊया। तर तुम्हाला जर हँडमेड ज्वेलरी शिकायची असेल ऑनलाईन म्हणा किंवा यूट्यूबवरती बघून जरी शिकायची असेल तर त्यासाठी लागणारं साहित्य हे पहा, ही एक कातर आहे, ही एक कातर, हे पहा अशा 3 कात्रे हव्यात। ही जी कातर आहे ना तर ही कातर कट करण्यासाठी गरजेची असते। जसं की काय काय कट करता येईल, ही तारी वगैरे, परत ही 0.3 गेजची तार वगैरे अशा तारी असतात ना तर ह्या कात्रींना सहज कापल्या जातात। तर ही कातर आपल्याला कट करण्यासाठी लागते। आणि त्यानंतर ही लाल कलरची कातर, हे आपण तारी वगैरे घेतो ना तर त्याला आकार देण्यासाठी आपल्याला जर नथ वगैरे बनवायची असेल तर त्याला गोल वगैरे आकार द्यायला ही तार लागते, ही कातर पाहिजे। आणि त्याच्यानंतर ही तिसरी कातर फिटिंगसाठी लागते। समजा आपल्याला जर आपण विणल्यानंतर ते फिट करायला हवं असतं ना तर त्यासाठी ही कातर। तर या 3 कात्री आपल्याला कंपल्सरी हव्यात। जर तुम्हाला हँडमेड ज्वेलरी शिकायची असेल किंवा बनवायची असेल तर नक्कीच तुम्हाला ह्या 3 कात्री गरजेच्या आहेत। आणि त्यानंतर तुम्हाला चोकर वगैरे बनवल्यानंतर तुम्ही असं त्याच्यामध्ये गुंफले जातं ना, म्हणजे हे बघा हे असं आपण नंतर बनवल्यानंतर हे असं गुंफवल्यावर मी खालून तुम्हाला दिसत असेल ही मोठी तार, तर त्यासाठी लागणारी ही तार। ह्या तारेमध्ये लहान मोठी साईज पण भेटती, तुम्हाला जी साईज हवी ती साईजनुसार तुम्ही घेऊ शकता। आणि त्यानंतर आपण जे हे छोटंला असं विणतो हे पूर्ण हे बारीक बारीक मण्याचं, त्यासाठी ही 0.3 गेजची तार हवी। आणि ही 0.3 गेजची तार कंपल्सरी हीच असती विणण्यासाठी। तुम्ही काय पण विणा, मोती, नथ, चोकर वगैरे, मंगळसूत्र, त्यासाठी हीच तार लागते। पहा अशा पद्धतीची असते तार। ही काही जास्त महाग नसते, ही 40-50 किंवा 60 रुपयापर्यंत भेटते, जास्तीत जास्त 60 रुपयापर्यंत भेटते ही तार। आणि त्यानंतर ही तार आहे ना, ह्याच्यामध्ये पण 2-3 साईज येतं छोट्या मोठ्याल्या। या तारी पण आहे ना वजनावरती असते, ही तार ग्रॅमवरती असते। ही जसं आपण घेतो त्यानुसार महाग पडते, 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये ग्रॅम वगैरे असते ही तार। आणि त्यानंतर राहिल्या ही 3 कात्री। तर ह्या 3 कात्री पण आहेत ना जास्त 150-200 रुपयापर्यंत ह्या 3 कात्री तुम्हाला बसून जातील। समज तुम्ही सोबत जर 3 घेतल्या तर 300-350 पर्यंत बसतील। पण आज तुम्ही एक सिंगल जर घेता असाल तर मग तुम्हाला थोडी महाग पडेल। पण त्यामुळं तुम्ही घेताना का पण आहे ना ह्या 3 कात्री सोबतच घ्या, म्हणजे तुम्हाला ते भावशीर दुकानदार देतील। आणि हे 3 तारी गरजेच्याच आहेत। पर तुम्ही या म्हणतात जाऊ द्या एवढं याची काही गरज नाही, एवढ्या तारीची अगोदर 1 तारी घेऊन जाता, नंतर दुसरी घ्यायला येतात, परत तिसरी घ्यायला येतात। मग त्यामुळे मग दुकानदार पण तुम्हाला ते 3 नंतर वेगवेगळे जर घेतल्या तर थोडे महाग देतील। त्यामुळे तुम्ही सोबत घेऊन जा, मग तुम्हाला एकदम भावशीर भेटून जाईल। आणि त्यानंतर हे बघा असे मोती लागतात व्हाईट, तुम्हाला जे बनवत असेल ते असे छोटे। ह्या मोत्यामध्ये पण साईज छोटी मोठी साईज असती। तर हे मोती काही जास्त महाग नसतात, या अशी जर पुढे जर घेतली तर 10-15 रुपये भेटते। आणि ती अशी लंबी माळ असते बघा, माळ जर घेतली तर माळीमध्ये जवळजवळ 50-60 मणी असतात, तर ती भेटते 30-40 रुपयाला, जास्त महाग नसती। आणि नंतर हे बघा हे छोटंसं कडीला मी विणलेत का बारीक बारीक मणी गोल्डन कलरचे, तर हे अशा तारीमध्ये असतात। त्याच्यामध्ये पण लहान मोठे साईज होते, त्याच्यामध्ये पण असे 2-3 साईज होतं। हे मणी थोडे जरा महाग पडतात, हे 60 रुपयाला अशी पूर्ण एक अशी तार आहे का एवढी भेटती 60 रुपयाला।
म्हणजे कोणती पण साईज असून द्या, लहान मोठी, पण 7 रुपयापर्यंत भेटते ही असं कढीला लावण्यासाठी. म्हणजे बेसिक क्लास जर करायचा असेल तुम्हाला तर एवढं 3 ते 4 साहित्याची गरज आहे, जास्त काय लागणार नाही. आणि तुम्ही जर ते दुकानामधून जरी घेतलं तर तुम्हाला त्याच भावात पडेल, आणि ऑनलाईन जर घेतलं तर त्याच भावात पडेल. काही जास्त काय फरक येणार नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही दुकानातून बी घेऊ शकता किंवा ऑनलाईन बी घेऊ शकता. आणि सर्व सामान तुम्हाला 400-500पर्यंत बसून जाईल, जास्त काय महाग बसणार नाही. आणि ऑनलाईनपेक्षा यूट्यूबला बघून बी शिकू शकता तुम्ही, काय जास्त अवघड नाही ते हँडमेड ज्वेलरीचं. तर तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला आज बेसिक म्हणजे असं एवढं नॉलेज कोणी देत नाही आहे, असं काय लागतं, किती रुपयाला भेटतं, काय वगैरे. पण मी तुम्हाला सर्व सांगितलं, कारण की मला पण वाटतं माझ्यासारख्या खूप साऱ्या महिला अशा घरी बसून येतं, त्यांनी पण शिकावं घरच्या घरी बसून, म्हणून तुम्हाला मी सांगितलं आज. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. तर बाय, परत भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.